नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 2 फेब्रुवारी 2025 आणि आजचा वार आहे संडे। आणि आत्ता वाजले दुपारचे 2:27 2 राईड कंप्लीट झाल्यात। आपल्याला घरासमोरून ट्रिप पडली होती, महिंद्रा कंपनीच्या इथून आपल्याला वाकडची ट्रिप पडली होती। विश्वराज हॉटेल म्हणून कुठलं तरी वाकडचं आहे, तर तिथली पडली होती। तिचे आपल्याला 320 रुपये दिलेत आपल्याला। आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रिप पडली होती आपल्याला तिथूनच वाकडमधूनच की वाघोलीची, त्या ट्रिपचे आपल्याला 410 रुपये दिलेत ओलाने। ठीक आहे, तर नेक्स्ट ट्रिप आपल्याला ओलावरती परत पडलेली आहे। आता आपण गाडी यू टर्न करून जाऊयात कस्टमरला पिक करण्यासाठी। तर 296 रुपये फेअर दाखवला आहे। ठीक आहे, छोट्या राईड घ्यायच्या नाहीत आजच्या डेटमध्ये, फक्त मोठ्या मोठ्या राईड घ्यायच्यात। किलोमीटर काय तेवढं बघितलं नाही, पण राईड चांगली दिसली, पटकन घेतली। ठीक आहे, तर चला भेटूयात आपण कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर। आता ओल्ड सांगवीची राईड आहे ही। CNG पंपावर थांबले आपण, CNG भरून घेऊ। आपल्याला खरं कशाची ट्रिप पडली आहे। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत भोसरीमध्ये। आपल्याला एक ट्रिप आली होती, 1 मिनटं अजून एक येते। 72 रुपयाची ट्रिप येते उबरवरती, आपल्याला देईल 60 रुपये उबर। अशा ट्रिप घेऊन तर आपलं खूपच भारी व्हायचं काम घेतल्यानंतर। तर ठीक आहे, असो, आपण काही त्या ट्रिप घेतली नाही। 72 रुपयाची 600 मीटर पिकअप आहे आणि 2 किलोमीटरचा ड्रॉप आहे आपल्याच घराकडच्या दिशेने। ठीक आहे, तर मग आत्ता आपण भोसरीमध्ये पोहोचलो। आपल्याला हडपसरहून डायरेक्ट भोसरीची ट्रिप पडली होती आणि कस्टमरकडून कलेक्शन केले 360 रुपये, आपल्याला दिले 340 रुपये ओलाने। आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण थांबलो तिथं। संध्याकाळचे 12:45 झालेले आहेत आणि आपली गाडी आत्तापर्यंत चालली आहे 293.3 किलोमीटर, 293 किलोमीटर। आणि आपला बिझनेस बऱ्यापैकी झालेला आहे, जवळपास 4000 रुपयाच्या जवळपास झालेला आहे बिझनेस। त्यामध्ये आपण 2 वेळेस CNG टाकला आहे। एक जस्ट आत्ता टाकला आहे कस्टमरला ड्रॉप करण्याच्या आधी भोसरीमध्ये। MNGLचा जो CNG पंप आहे भोसरीचा ऑनलाईनचा, तिथे 560चा टाकला आहे त्या ठिकाणी, आणि सकाळी टाकला होता 580चा। तर आज 2 वेळेस CNG टाकला आहे आणि आत्ता तिन्ही ॲपवर गोटू टाकून ठेवले। बघूयात कुठल्या ॲपवर पडली तर ठीक आहे, नाही तर सरळ आपण घरी जाऊत। आत्ता संध्याकाळचे 12:46 झालेले आहेत। चला तर आता घराच्या दिशेने निघूयात। माझा आजचा प्लॅन होता नाईट करायचा, पण आता ट्रिप एक म्हणजे आल्या होत्या 2-3 ट्रिपा ओलावरती। रेट एवढा कमी देते ना, संध्याकाळच्या 15 किलोमीटरचे 170 रुपये दाखवले मला आत्ता ओलावरती। दिवसभर चांगला दिला रेट, पण आत्ता हे 12च्या नंतर सुरू झालं काय सिस्टम त्यांचं असं त्यांचं काही। तर हे असं दाखवला मला रेट, म्हणलं आता थांबण्यात काय फायदा नाही, आता सरळ आपण घरी निघून जाऊ, म्हणून गोटू टाकून ठेवले तिन्ही ॲपवरती। कशी ट्रिप असू द्या, घराकडच्या दिशेने असली तर डायरेक्ट घ्यायची आणि निघायचं। तर मित्रांनो, आपली टोटल गाडी आज चाललेली आहे 314 किलोमीटर। आत्ता वेळ झाला 1:14 आणि गाडीमध्ये आता भरपूर CNG आहेत। म्हणजे जस्ट आता भोसरीत भरला आपण CNG आणि जस्ट निघालो, घराच्या इथं पोहोचलो। आणि आपल्याला एक 20-25 मिनटं लागले असेल आपल्या इथं पोहोचायला घराचं। ठीक आहे, तर आपलं अशा प्रकारे आज 314 किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि अर्निंग आपली 4000च्या वर झालेली आहे। आज दुपारी आपण 12ला घराच्या बाहेर पडलो होतो आणि आत्ता वाजलेत 1:10 झालेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे 13 तासामध्ये आपली चांगल्यापैकी अर्निंग झालेली आहे। थोडंसं लवकर जर गेलो असतो तर आज 5-5.5-6 हजाराचा झाला असता बिझनेस, पण असो ठीक आहे। सगळ्या मोठ्या राईड पडल्या आपल्याला, त्यामुळं आज बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि आराम करूयात, सगळे लवकर जाण्याचा प्रयत्न करूयात। आणि आजच्या दिवसाकडून आपल्याला म्हणजे आत्ता प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकवत असतो। आजच्या दिवसाने पण आपल्याला एक गोष्ट शिकवलेली आहे। भले आयुष्यामध्ये किती तुम्ही मागं पडला असाल तरी तुम्हाला यश मिळू शकतं, फक्त प्रयत्न करत राहणं हे आपलं काम असतं। म्हणजे
आजचं आजचं आपल्याला शिकवण म्हणल्यासारखी एक म्हणता येईल आपल्याला. कारण आज दुपारी गेलो होतो तरी आपला बिझनेस 4,000च्या वर झालेला आहे. आणि कुण्या दिवशी जर आपण सकाळी 6ला जरी घराच्या बाहेर पडलो, 8ला जरी घराच्या बाहेर पडलो, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत बी 4,000चा बिझनेस होत नाही कधी-कधी. तर अशा प्रकारे आजची शिकवण म्हणता येईल. ठीक आहे, तर चला जेवण वगैरे करून घेऊयात. भावाने बनवली आता डाळ भात आणि थोडासा चिवडा इकडं.